पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. या पाचही राज्यातील निवडणूक निकालाने बरीच राजकीय उलथापालथ झाल्याचं दिसून येत आहे. चौथ्यांदा सत्ता ताब्यात मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या तृणमूल काँग्रेसला पराभवाचा धक्का बसलाय, तर तामिळनाडूत थलपती विजयने द्रमुकच्या सत्तेला सुरुंग लावलाय. तिकडे आसाममध्ये भाजपने सत्ता कायम राखली आहे. केरळमध्ये डाव्यांचा गड उद्ध्वस्त करून काँग्रेसने बाजी मारली आहे. तामिळनाडू, आसाम आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यातील बऱ्याचशा लढती या चुरशीच्या झाल्यात. पण आज आपण अशा तीन लढती पाहणार आहोत ज्यामुळे थेट मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार असलेले उमेदवार पराभूत झाले. या उमेदवारांना पराभूत करणारे जायंट किलर कोण आहेत, मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले उमेदवार कोण आणि त्यांच्या पराभवाची कारणे, ही सगळी माहिती या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी धनश्री आणि तुम्ही पाहताय शिरस्ता. तीन पैकी पहिले जायंट किलर आहेत शुभेंदू अधिकारी. पश्चिम बंगालच्या भवानीपूर मतदारसंघातून ते विजयी झालेत. ममता बॅनर्जी यांचा 15,105 मतांनी पराभव करून ते विजयी झालेत. या आधीच्या निवडणुकीत देखील त्यांनी ममता बॅनर्जींचा पराभव केला होता, पण त्यावेळचं बॅटल ग्राउंड नंदीग्राम होतं. नंदीग्राम मध्ये पराभूत झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र यावेळी शुभेंदू अधिकाऱ्यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर अशा दोन्ही मतदारसंघात विजय मिळवलाय. एकेकाळी शुभेंदू अधिकारी ते ममता बॅनर्जींचे जवळचे सहकारी मानले जायचे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला विजयी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मात्र त्यानंतर 2020 साली शुभेंदू अधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आणि ते विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली. भवानीपूर मतदारसंघातील कालीघाट परिसरात ममता बॅनर्जी राहतात, त्यामुळे त्यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागला असणार हे नक्कीच. शहरी मध्यम वर्गाची नाराजी आणि आरजीकर मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत त्यांच्या प्रतिमेला धक्का बसल्याची कारणं या पराभवामागे असल्याचं बोललं जात आहे. अर्थात ही प्राथमिक कारणं आहेत. मतदारसंघाची रचना जाती व धर्मावर आधारित असलेली लोकसंख्या, त्याशिवाय बिगर बंगाली लोकसंख्येचं प्रमाण हे देखील बाकी कारणं असू शकतात. हे काही असलं तरी शुभेंदू अधिकारी हे जायंट किलर ठरलेत. मुख्यमंत्री पदाच्या प्रमुख दावेदार असलेल्या ममता बॅनर्जींचा त्यांनी पराभव केलाय. हे झालं बंगालचं. दुसरं राज्य आहे तामिळनाडू. तिथे देखील विद्यमान मुख्यमंत्री असलेल्या स्टॅलिन यांना पराभवाला सामोरे जावं लागलंय. थलपती विजयच्या नेतृत्वात तमिलगा वेत्री कलघम पक्षाने द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांना मात दिली आहे. सर्वाधिक जागा निवडून आलेला पक्ष म्हणून सध्या टीव्हीकेची जोरदार चर्चा आहे. या सगळ्या निवडणुकीत चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूर हा स्टॅलिन यांचा मतदारसंघ. 2011 पासून ते या मतदारसंघातून निवडून येत आहेत. 2011 साली त्यांनी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा त्यांचं निवडणूक प्रभारी होते VS बाबू. याच बाबू यांनी स्टॅलिन यांचा पराभव करत ते जायंट किलर ठरलेत. बाबू हे एकेकाळी स्टॅलिन यांचे निकटचे सहकारी मानले जायचे. मधल्या काही काळात स्टॅलिन यांची साथ सोडून अण्णा द्रमुक पक्षात प्रवेश केला होता. याच वर्षी त्यांनी विजयाच्या नेतृत्वात टीव्हीके पक्षात प्रवेश केला आणि स्टॅलिन यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली. बाबू यांना 82,997 मतं तर स्टॅलिन यांना 74,202 मतं मिळाली आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 8,795 मतांनी बाबू यांनी हा विजय मिळवलाच. स्टॅलिन हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते, त्यामुळे त्यांचा पराभव केल्याने बाबू सध्या देशभर चर्चेत आहेत. आता तिसरे जायंट किलर आहेत आसामचे हितेंद्रनाथ गोस्वामी. काँग्रेसचे उमेदवार गौरव गोगाई यांचा त्यांनी पराभव केलाय. जोरहाट मतदारसंघातून काँग्रेसचे गौरव गोगाई आणि भाजपाचे गोस्वामी यांच्यात लढत झाली.
गौरव गोगाई हे काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार होते. राहुल गांधींचे निकटवर्ती असलेल्या गोगाईंनी लोकसभेत आक्रमक आणि अभ्यासू मांडणीसाठी ओळखले जातात. आसाममध्ये काँग्रेसचे वातावरण तयार करण्यात गोगाईंनी बरीच मेहनत घेतली होती. मात्र हितेंद्रनाथ गोस्वामी यांनी 23,182 मतांनी गोगाईंचा पराभव केलाय. गोगाई यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना पराभूत केलं होतं. त्याच जोरावर ते विधानसभा निवडणुकीत सामोरे गेले. मात्र मोठ्या फरकाने त्यांचा पराभव झालाय. हितेंद्रनाथ गोस्वामी हे याआधी 5 वेळा आमदार राहिलेत. मागच्या विधानसभेत त्यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय. त्यांनी या निवडणुकीत 69,439 मतं घेतली, तर गोगाईंनी 46,257 मतं मिळाली आहेत. ममता बॅनर्जी, स्टॅलिन आणि गौरव गोगाई या 3 मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यांना पराभूत करणारे हे तिघ जायंट किलर देशभर चर्चेचा विषय ठरलेत. या सगळ्याबद्दल तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय अपडेटसाठी शिरस्ताला सबस्क्राईब करा.